हां. चला तर मग आजच्या या अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाचा आपण उलगडा करूया. आपल्या या सखोल चर्चेत आज आपण अशा एका संकल्पनेवर बोलणार आहोत, जी म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, पण तिचा खरा किंवा व्यापक अर्थ आपण अनेकदा समजून घेतलेला नसतो. हो, आणि म्हणूनच ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. आजच्या या चर्चेचे मुख्य स्रोत आहेत प्राध्यापक सुभाष जगताप यांचा ऑक्टोबर 1996 मध्ये योजना मासिकात प्रकाशित झालेला एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख. या लेखाचं नाव आहे साक्षरता समृद्धीची गुरुकिल्ली. आणि यासोबतच आपण एका अत्यंत बोलक्या छायाचित्राचंही विश्लेषण करणार आहोत. ते स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करणाऱ्या मुलाचं चित्र, बरोबर ना? अगदी तेच, ज्यात एक लहान मुलगा रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करत आहे. तर आजच्या या भागातून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे? कसे आहे, या सखोल चर्चेचे मुख्य मिशन हेच आहे की साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे, हा आपला जो एक पारंपरिक समज आहे ना, तो मुळातून तपासून पाहणे. बरोबर. खऱ्या साक्षरतेचा कोणत्याही देशाच्या आर्थिक किंवा सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीशी कसा थेट संबंध असतो, हे आपण या 1996च्या लेखातील विश्लेषणाच्या आधारे समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, साक्षरता ही केवळ शाळेत मिळणारी गोष्ट नसून ती एक जगण्याची पद्धत कशी आहे हे यातून समोर येतं. हे समजून घेणं आजच्या काळात खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण ही चर्चा केवळ काही जुन्या आकडेवारीची उजळणी नाहीये. आज आपण अशा एका काळात जगत आहोत जिथे माहितीचा अक्षरशः विस्फोट झालाय. अगदी खरंय. अशा वेळी ज्ञान आणि केवळ माहिती यातील नेमका फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं झालंय. लेखाच्या सुरुवातीलाच साक्षरतेची जी व्याख्या दिली आहे ती मुळातच आपल्या विचार प्रक्रियेला आव्हान देते. हो, कारण लेखक स्पष्ट करतात की साक्षरता म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नव्हे. साक्षरता म्हणजे स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याचं कौशल्य आणि एक चांगलं जीवन जगण्याची कला. आणि हीच व्याख्या त्या स्रोतामध्ये दिलेल्या छायाचित्राशी तंतोतंत जुळते. ते कसं, थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. जर आपण त्या स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करणाऱ्या मुलाच्या चित्राचं सखोल विश्लेषण केलं तर त्यामागील अर्थ खूप मोठा आहे. वरवर पाहता ते चित्र एका गरीब मुलाचं वाटतं, ज्याच्याकडे घरात वीज नाहीये. बरोबर. पण लेखाच्या संदर्भात पाहिल्यास ते चित्र गरिबीचं नसून खऱ्या साक्षरतेच्या भुकेचं प्रतीक आहे. आजूबाजूला असलेल्या अज्ञानाच्या अंधारात तो प्रकाशाचा एक छोटासा झोत ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे खऱ्या शिक्षणासाठी केवळ मोठ्या इमारती किंवा अद्ययावत सुविधांची गरज नसते, तर आतून आलेली शिकण्याची प्रबळ ओढ सर्वात महत्वाची असते. हेच यातून मांडलंय. अगदी तसंच. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. आपण अनेकदा भौतिक सुविधांना शिक्षणाचा दर्जा मांडण्याची चूक करतो, पण जेव्हा ही शिकण्याची ओढ प्रत्यक्ष जीवनात उतरते तेव्हा काय चमत्कार घडू शकतात याची जी ऐतिहासिक उदाहरणे लेखात दिली आहेत ती ठक्क करणारी आहेत. हो, ती उदाहरणे खूपच रंजक आहेत. साक्षरतेचा आणि विद्यापीठाच्या पदवीचा काहीही संबंध नाही हे सिद्ध करताना मायकल फॅरेडे यांचा संदर्भ अतिशय चपखल आहे. फॅरेडे हे एका अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले. पोटापाण्यासाठी त्यांनी एका पुस्तकांच्या दुकानात बाइंडिंगचं काम सुरू केलं. पण ते केवळ पुस्तके बांधत नव्हते, तर ती वाचत होते आणि समजून घेत होते. मायकल फॅरेडे यांचा हा प्रवास साक्षरतेच्या खऱ्या व्याख्येवर प्रकाश टाकतो. त्यांनी दुकानातील विज्ञानाची पुस्तके केवळ वाचली नाहीत, तर त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचे विचार विकसित केले. बरोबर. आणि पुढे जाऊन हाच माणूस, ज्याच्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नव्हती, तो जगप्रसिद्ध रॉयल सोसायटी ऑफ सायन्सेसचा अध्यक्ष झाला. याचाच अर्थ साक्षरता ही स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेशी जोडलेली आहे. याच मालिकेत भूमितीचे जनक मानले जाणारे युक्लिड यांचेही उदाहरण पाहण्यासारखं आहे. आज संपूर्ण जग युक्लिड्स जॉमेट्रीचा अभ्यास करतं, पण स्वतः युक्लिड यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी नव्हती. त्यांनी त्यांच्या खऱ्या साक्षरतेच्या आणि तर्कशुद्ध विचारांच्या जोरावर भूमितीचे नियम जगाला दिले. आणि सर आयझॅक न्यूटन यांचं उदाहरणही या विचाराला पुष्टी देतं. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपल्याने अत्यंत गरिबीत गुरे चरण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. पण त्यांचं मन सतत आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करत होतं. यातूनच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जन्माला आला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर मन खऱ्या अर्थाने साक्षर असेल तर कोणतीही परिस्थिती माणसाला ज्ञान मिळवण्यापासून रोखू शकत नाही. आणि हा विचार केवळ पाश्चात्य जगापुरता मर्यादित नाहीये, हेही लेखात स्पष्ट केलंय. नक्कीच. लेखकांनी भारताच्या आध्यात्मिक साक्षरतेचा जो संदर्भ दिलाय तो या चर्चेला एक वेगळीच उंची देतो.
महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर किंवा बंगालमधील लाहिरी महाराज हा. आणि पंजाबमधील गुरु गोविंद सिंग यांच्याकडे आजच्या काळातील कोणत्याही लौकिक अर्थाने पदव्या नव्हत्या. खरंय. पण त्यांनी संपूर्ण समाजाला जी वैचारिक आणि आध्यात्मिक साक्षरता दिली ती समाजाचा पाया मजबूत करणारी होती. यात बंधुभाव किंवा मनावर नियंत्रण, शांती आणि निष्ठा यांचा समावेश होता. शिक्षणतज्ज्ञ रिचर्ड स्टॅनली पीटर्स यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षणाचा अंतिम उद्देश हा मानवी मनाची शक्ती वाढवणे हा आहे. जेव्हा मानवी मन प्रगल्भ होते तेव्हाच खरी साक्षरता येते. हा निष्कर्ष खरोखरच आपल्या शिक्षणाकडे बघण्याच्या मूळ दृष्टिकोनात बदल घडवून आणतो. पण जेव्हा आपण या वैचारिक साक्षरतेकडून देशाच्या प्रत्यक्ष आकडेवारीकडे आणि भौतिक प्रगतीकडे वळतो ना, तेव्हा एक वेगळंच वास्तव समोर येतं. हो, ती आकडेवारी खूप बोलकी आहे. लेखात 1990च्या दशकातील जी तुलनात्मक आकडेवारी दिली आहे ती देशाच्या प्रगतीचे आणि साक्षरतेचे गणित स्पष्ट करते. त्यावेळच्या आकडेवारीनुसार भारताचे साक्षरतेचे प्रमाण केवळ 48% होते आणि आपले दरडोई उत्पन्न केवळ $340 अमेरिकन होते. या आकड्यांची तुलना जेव्हा आपण प्रगत देशांची करतो तेव्हा हे चित्र अधिक स्पष्ट होतं. त्याचवेळी जपानमध्ये साक्षरतेचं प्रमाण 100% होतं आणि त्यांचं दरडोई उत्पन्न तब्बल $23,810 होतं. बापरे, केवढी मोठी तफावत आहे ही. अगदीच. अमेरिकेचे साक्षरतेचे प्रमाण 95%हून अधिक आणि उत्पन्न $20,910 होते. रशिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांचे साक्षरतेचे प्रमाणही 95 ते 100% घरात होते. या सर्व आकडेवारीतून एक अत्यंत साधा पण महत्त्वाचा निष्कर्ष निघतो. ज्या देशातील साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे त्या देशातील नागरिकांचं दरडोई उत्पन्न अधिक आहे आणि त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं आहे. आणि या उलट जिथे निरक्षरता जास्त आहे तिथे देश महागाई, बेकारी आणि गुन्हेगारी यांसारख्या प्रश्नांची लढत राहतो. पण या आकडेवारीच्या आत दडलेले सामाजिक वास्तव अधिक चिंताजनक आहे असं मला वाटतं. कारण 1993च्या आकडेवारीनुसार भारतात तब्बल 109 दशलक्ष निरक्षर होते. आणि यातली सर्वात गंभीर बाब म्हणजे या 109 दशलक्षांपैकी 69 दशलक्ष केवळ स्त्रिया होत्या. म्हणजे स्त्री निरक्षरतेचे प्रमाण जवळपास 62.77% होते. हो. एका बाजूला आपण समाज म्हणून एक स्त्री साक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते हा विचार मांडतो आणि दुसरीकडे प्रत्यक्ष आकडेवारी इतकी विसंगत आहे. जर कुटुंबाचा कणा असलेली स्त्रीच शिक्षणापासून वंचित राहिली तर पुढच्या पिढीचं आरोग्य, पोषण आणि विचार प्रक्रिया या सर्वांवर त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. आणि हाच तफावतीचा मुद्दा ग्रामीण आणि शहरी भागाचा संदर्भातही तितकाच तीव्र आहे. एकूण निरक्षरांपैकी तब्बल 85% निरक्षर हे ग्रामीण भागात होते आणि केवळ 15% शहरात. याचा थेट परिणाम राहणीमानावर दिसतो ना. नक्कीच. शहरातील लोक साक्षर असल्यामुळे ते नवीन तंत्रज्ञान आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा यांचा उपभोग घेत होते. तर ग्रामीण भागात साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता. जोपर्यंत देशाचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक घटक साक्षर होत नाही तोपर्यंत समतोल विकास शक्य नाही हेच यातून सिद्ध होतं. या सामाजिक वास्तवानंतर लेखात साक्षरतेचा एक खूप वेगळा आणि व्यावहारिक पैलू मांडला आहे जो उद्योग आणि शेती क्षेत्राशी जोडलेला आहे. आता इथे आपण डाव्या किंवा उजव्या विचारसरणीची कोणतीही बाजू न घेता केवळ 1996च्या या मूळ लेखातील लेखकाचे विचार जसेच्या तसे विश्लेषित करणार आहोत. हो, ते खूप गरजेचं आहे. औद्योगिक क्षेत्रातील मानसिकतेवर त्यांनी जे भाष्य केलंय ते अतिशय परखड आहे. लेखकाने रॉकफेलर किंवा JRD टाटा, किर्लोस्कर आणि घरवारे यांसारख्या महान उद्योगपतींचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्याकडे जी तांत्रिक साक्षरता होती त्यामुळे त्यांनी प्रचंड मोठी औद्योगिक प्रगती साध्य केली. पण त्याचवेळी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मानसिकतेवर लेखकाने प्रश्नचिन्ह उभं केले आहे. तो भाग खरा साक्षरतेची एक वेगळीच कसोटी मांडतो. तो कसा? लेखकाने स्पष्ट केलं आहे की अनेक भारतीय कामगार लौकिक अर्थाने शाळेत गेलेले असले तरी ते खऱ्या अर्थाने साक्षर झालेले नाहीत. याचं उदाहरण देताना त्यांनी नमूद केले की अनेक कामगार दिवसाचे पूर्ण 4 तास देखील क्षमतेने काम करत नाहीत पण पगार मात्र 8 तासांचा घेतात. दर 3 वर्षांनी वेतनवाढीचा करार होतो पण उत्पादकता वाढवण्याकडे कल नसतो. मागण्यांसाठी थेट संप करणे आणि कारखान्याचं म्हणजेच पर्यायाने राष्ट्राचं नुकसान करणे ही प्रवृत्ती लेखकाने निरक्षरतेचे लक्षण मानली आहे.
कारण खऱ्या साक्षरतेमध्ये स्वतःच्या हितासोबतच राष्ट्राच्या प्रगतीचा विचार अंतर्भूत असतो. या भारतीय मानसिकतेची तुलना लेखकाने जपानच्या कामगारांशी अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. जपानचे कामगार हे खऱ्या अर्थाने साक्षर आहेत असं ते म्हणतात. यामागचं कारण म्हणजे त्यांचं त्यांच्या कामावर आणि देशावर असलेलं अतोनात प्रेम. जेव्हा जपानी कामगारांना आपल्या मागण्यांसाठी संप करायचा असतो तेव्हा ते काम बंद करत नाहीत. उलट ते नेहमीपेक्षा जास्त काम करतात. बरोबर, गरजेपेक्षा जास्त उत्पादन करून संप करतात. जपानी कामगारांच्या या मानसिकतेमागील अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ते जास्त उत्पादन करतात तेव्हा ते व्यवस्थापनावर दबाव आणतात, पण त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेचं कोणतंही नुकसान होऊ देत नाहीत. अगदी. स्वतःचा हक्क मागताना देशाप्रती असलेली आपली जबाबदारी न विसरणे ही वैचारिक प्रगल्भता म्हणजे खरी साक्षरता. याच प्रगल्भतेमुळे दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जपान आज औद्योगिक जगात अव्वल स्थानावर आहे. हाच विचार कृषी क्षेत्राच्या बाबतीतही तितकाच लागू होतो. आपला भारत हा कृषीप्रधान देश असूनही आपल्याला अनेकदा अन्नधान्य आयात करावं लागतं. लेखकाने इस्रायलचं दिलेलं उदाहरण डोळे उघडणारं आहे. इस्रायलचं उदाहरण खरोखरच प्रेरणादायी आहे. इस्रायलमध्ये भारताच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडतो आणि तिथली जमीनही तितकी सुपीक नाही. पण तिथला शेतकरी इतका साक्षर आणि तंत्रकुशल आहे की त्याने ठिबक सिंचन म्हणजेच ड्रीप इरिगेशन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीत क्रांती घडवून आणली. पाण्याचा एक थेंबही ते वाया जाऊ देत नाहीत. याच्या अगदी उलट चित्र भारताच्या बाबतीत लेखकाने नोंदवलं आहे. आपल्याकडे पावसाळ्यात काही राज्यांना नद्यांना पूर येतो आणि प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते, तर दुसरीकडे उन्हाळ्यात अनेक राज्यात पिण्याला पाणी नसतं. हे विरोधाभासी चित्र आहे. जर आपले शेतकरी आणि आपली एकूणच यंत्रणा खऱ्या अर्थाने साक्षर झाली तर या नैसर्गिक साधनसंपत्तीचे, विशेषतः पाण्याचे योग्य नियोजन करता येईल. केवळ नशिबाला किंवा निसर्गाला दोष न देता उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन कसं वाढवता येईल याचा विचार करणं म्हणजेच कृषी साक्षरता होय. अर्थकारण आणि समाजकारणाचा विचार करत असताना लोकशाहीचा मुद्दा अपरिहार्यपणे येतोच. लेखात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या एका प्रसिद्ध विधानाचा संदर्भ आहे. ते म्हणाले होते, निरक्षर लोकांना त्यांच्यासारखेच निरक्षर सरकार मिळतं. हे विधान लोकशाही आणि नागरिकांची साक्षरता यांचा थेट संबंध स्पष्ट करतं. लोकशाहीत नागरिकांनी केवळ मतदान करणे अपेक्षित नाही, तर ते विचारपूर्वक करणे अपेक्षित असतं. या विधानामागचं गणित खूप भीषण आहे. जेव्हा समाजात राजकीय साक्षरता नसते तेव्हा अनेकदा निम्म्याहून कमी लोक मतदान करतात. समजा एखाद्या निवडणुकीत केवळ 50% मतदान झालं आणि त्यातल्या 25% मते मिळवणारा पक्ष सत्तेत आला, तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ उर्वरित 75% लोकांवर तो पक्ष राज्य करणार असतो. अगदी बरोबर. अशा अल्पमतातल्या आणि केवळ काही लोकांच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या सरकारांमुळेच पुढे आर्थिक घोटाळे आणि चुकीची धोरणं राबवली जातात. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून मतदान करणं ही अत्यंत महत्त्वाची साक्षरता आहे. आणि केवळ राजकारणच नाही, तर आपल्या समाजाला भेडसावणारे अनेक गंभीर प्रश्न याच साक्षरतेच्या अभावातून निर्माण होतात. हुंडाबळी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी आणि जातीय दंगे यांसारख्या समस्या मुळासकट उपटून काढण्यासाठी साक्षरता कशी प्रभावी ठरू शकते हे लेखकाने अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडले. हो. जर स्त्रिया खऱ्या अर्थाने साक्षर झाल्या, त्यांच्यात स्वतंत्र विचार करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची क्षमता आली, तर त्या स्वतःच हुंड्याला ठाम विरोध करतील. त्यामुळे हुंडाबळीसारखे अमानुष प्रकार समाजात घडणारच नाहीत. बेरोजगारी आणि गुन्हेगारीचा संबंधही असाच आहे. साक्षर तरुण केवळ नोकरी मिळत नाही म्हणून नैराश्यापीन गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. त्यांच्याकडे स्वतंत्र विचार करण्याची ताकद असेल तर ते उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून छोटे मोठे उद्योग सुरू करतील. ते स्वतः स्वावलंबी होऊन इतरांनाही रोजगार देऊ शकतील. आणि जातीय दंगे? जातीय दंग्यांसारखा संवेदनशील प्रश्नही वैचारिक साक्षरतेने सुटू शकतो. खऱ्या साक्षरतेमुळे इतर धर्मांचे विचार समजून घेण्याची किंवा पुस्तके वाचण्याची प्रगल्भता येते. कोणताही धर्म द्वेष करायला शिकवत नाही, ही समज एकदा आली की समाजात आपोआप शांतता प्रस्थापित होईल. माणसाला कोणीही सहजासहजी भडकवू शकणार नाही. हे सर्व विश्लेषण ऐकल्यानंतर साहजिकच एक प्रश्न उभा राहतो की यावर उपाय काय? लेखकाने अतिशय जमिनीवरचे आणि व्यावहारिक उपाय सुचवले आहेत.
विशेषतः ग्रामीण भागात मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी किमान एका वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे हा उपाय त्यांनी सांगितला आहे, जो आज आपण मिड डे मील योजनेच्या स्वरूपात पाहतो. त्यासोबतच साक्षरता मोहिमेत काम करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन देणे, त्यांना आठवड्यातून एक दिवस पगारी सुट्टी देणे किंवा नोकरीत बढतीसाठी प्राधान्य देणे असे प्रशासकीय उपायही लेखकाने मांडले आहेत. तसेच रेडिओ आणि टेलिव्हिजन माध्यमांचा प्रभावी वापर करून माहितीपट आणि पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पण या सर्व उपायांचा अंतिम हेतू एकच आहे, माणसाला खऱ्या अर्थाने साक्षर करणे. एखाद्याने कागदावर सही करायला शिकणे म्हणजे तो साक्षर झाला हा भ्रम काढून टाकणे गरजेचे आहे. अगदी अचूक. लेखाच्या शेवटी खऱ्या साक्षरतेची जी कसोटी सांगितली आहे ती प्रत्येकाने कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. एखादा माणूस खरा साक्षर तेव्हाच मानला जावा जेव्हा त्याला स्वतःला आतून जाणवेल की त्याची वैचारिक प्रगती होत आहे. बरोबर. जेव्हा त्याला समजेल की त्याचा अनावश्यक खर्च कमी होऊन त्याची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि एकूणच त्याचं जीवनमान उंचावत आहे, तेव्हाच ती व्यक्ती खऱ्या अर्थाने साक्षर झाली असे म्हणता येईल. ही आंतरिक जाणीवच खऱ्या साक्षरतेचे गमक आहे. जर आपण या सर्व चर्चेला आजच्या काळाशी जोडलं तर आपल्याला एक अत्यंत व्यापक दृष्टिकोन मिळतो. साक्षरता ही शाळा कॉलेजची परीक्षा पास झाल्यावर संपणारी प्रक्रिया नाहीये. ती एक अखंड आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. नक्कीच. दररोज नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असणे, जुन्या चुकीच्या धारणा बदलण्याची लवचिकता असणे आणि काळाप्रमाणे स्वतःच्या ज्ञानात भर घालत राहणे हीच खऱ्या साक्षरतेची ओळख आहे. या संपूर्ण चर्चेचे सार मूळ लेखाच्या शेवटी दिलेल्या एका सुंदर काव्यपंक्तीत अतिशय समर्पकपणे मांडले आहे. लेखक म्हणतात, कष्टणाराचे तिमिर जाते, चालणाराचे भाग्य उजळते, तर साक्षराचे जीवन धन्य धन्य होते. ज्ञानाचा प्रकाश आयुष्यातील अज्ञानाचा अंधार कसा दूर करतो हे या ओळी अतिशय तरलपणे सांगून जातात. या ओळींचा अर्थ आजच्या संदर्भात अधिकच गडद होतो. बदलत्या काळानुसार अज्ञानाचं स्वरूपही बदलत असते आणि म्हणूनच ज्ञानाचा प्रकाश सतत तेवत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या सविस्तर आणि विचारप्रवर्तक चर्चेच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, जो आपण सर्वांनी विचार करण्यासारखा आहे. तो कोणता? आजच्या या आधुनिक काळात जिथे आपल्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत, गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI सारखी माहितीची प्रचंड महासागरे अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध आहेत, तेव्हा आपण स्वतःला खरोखरच साक्षर समजतो का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. की माहितीच्या या प्रचंड आणि अनेकदा अनावश्यक ओझ्याखाली स्वतंत्र विचार करण्याची, योग्य निर्णय घेण्याची आपली स्वतःची क्षमता आपण कुठेतरी हरवत चाललो आहोत का? माहिती मिळवणं सोपा झाल्यामुळे आपण एका नव्या प्रकारच्या आधुनिक निरक्षरतेकडे तर वाटचाल करत नाही आहोत ना? हा खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी होऊन खऱ्या साक्षरतेचा हा बहुआयामी अर्थ समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच नवीन गोष्टी शोधत रहा, शिकत रहा आणि मुख्य म्हणजे स्वतःचे स्वतंत्र विचार जपत रहा.